केरला फाइल्स प्रमाणे नाशिक फाइल्सची धक्कादायक स्क्रिप्ट कॉर्पोरेट जिहादमधील आरोपींनी तयार केली होती का हा सवाल आहे। तरुणींना जाळ्यात ओढायचं, त्यानंतर त्यांचं शोषण करायचं, धर्मांतर करून त्यांना मलेशियात पाठवण्याचा कट रचण्यात आला होता असं कळतंय। मागील 4 वर्षांपासून कंपनीतल्या तरुणींना टार्गेट केलं जात होतं। पोलीस आता या सगळ्या नराधमांची जेवढी काही कुंडली असेल ना ती खणून काढताय। कॉर्पोरेट कंपनीतील आरोपींनी केलेलं कट कारस्थान आता उघड झालं। कॉर्पोरेट जिहादसाठी हे सर्व आरोपी संपर्कात होते। आयटी कंपनीतल्या आरोपींनी केलेलं कटकारस्थान आता उघड झालंय। कॉर्पोरेट जिहादसाठी हे सर्व आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते। व्हिडिओ कॉल आणि ग्रुप कॉलच्या माध्यमातून महिलांना परदेशात पाठवण्याबाबत त्यांच्यात वारंवार चर्चा होत होती, तसं तपासातून समोर आलंय। इतकंच नाही तर कॉर्पोरेट जिहादच्या नाशिक फाईलचे धागेदोरे थेट मलेशियापर्यंत पोहोचलेत। मलेशिया कनेक्शनमुळे तपासाची दिशा बदलून गेली आहे। नाशिकच्या एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये घडलेल्या धर्मांतर प्रकरणामध्ये मानवी तस्करीचा अँगल समोर आला आहे। या सगळ्या प्रकरणामधील काही पीडित तरुणींना भारताच्या बाहेर अर्थात मलेशियाला पाठवण्याचा प्लॅन यातील आरोपींचा होता, अशा प्रकारची माहिती समोर आली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये एसआयटीने देखील याचे धागेदोरे तपासायला सुरुवात केली आहे। त्यामुळे या प्रकरणामध्ये अजून आणखी काही धक्कादायक माहिती ज्या आहे त्या देखील समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। रॅकेटच्या केंद्रस्थानी कंपनीची HR मॅनेजर निदा खान असल्याची चर्चा आहे। निदा खाननं मुस्लिम टीम लीडर्स सोबत मिळून हिंदू कर्मचाऱ्यांवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकला होता। मागील 4 वर्षांपासून म्हणजे 2022 पासून मैत्रीच्या नावाखाली काही तरुणींना लक्ष्य केलं जात होतं। पीडितांना मानसिक आणि भावनिकदृष्ट्या प्रभावित करून त्यांच्यावर दबाव टाकला जात होता। काही प्रकरणांमध्ये धर्मांतरासाठी आमिष दाखवलं जात होतं। पीडित तरुणींना मलेशियात आधीच गेलेल्या महिलांचे श्रीमंत आयुष्य दाखवून ब्रेन वॉशिंग केलं जात होतं। पहिल्या तक्रारीमध्ये जे पीडित आहे तिला जो आरोपी आहे तो एका रिसॉर्टला घेऊन गेल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। तर त्याचे पुरावे जप्त करण्यात आलेले आहेत। त्या रिसॉर्टचं एंट्री रजिस्टर किंवा त्यांनी दिलेले डॉक्युमेंट्स, त्याचबरोबर जे त्यांनी ऑनलाईन पेमेंट्स केलेले आहेत तर त्या संदर्भात पुरावा जप्त करण्यात आलेला आहे आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी पुढचं तपास करत आहे। पीडित तरुणींना नोकरीसाठी नाही तर बेकायदेशीर कामांसाठी वापरण्याचा कट होता। त्यासाठी चांगल्या आयुष्याचं आमिष दाखवून त्यांची कागदपत्र ताब्यात घेतली जात होती। आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट यासारखी महत्त्वाची कागदपत्र आरोपींकडे ठेवण्यात येत होती, ज्यामुळे पीडितांना त्यांच्या इच्छेविरोधात नियंत्रणात ठेवण्याचा डाव होता। इतकंच नाही तर तपासादरम्यान त्र्यंबकेश्वर रोडवरच्या एका रिसॉर्टमधील CCTV फुटेज पोलिसांनी जप्त केलं। तसंच कंपनीतील काही ठिकाणांवरून फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यात आलेत। एकंदरीत नाशिक फाईल्सचं मलेशिया कनेक्शन देशासाठी घातक होतं। त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाचा तपास पोहोचलाय। परिणामी मास्टर माइंडचाही लवकरच पर्दाफाश होण्याची चिन्ह दिसतायत। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।